रामराम शेतकरी मित्रांनो, आपली शेती कितीही सुधारित असली, शेतीमध्ये पाण्याची व्यवस्था आहे, विजेची उपलब्धता आहे, आपल्याला शेतीमध्ये चांगलं उत्पन्न सुद्धा मिळतं. आता जरी उत्पन्न मिळत असलं, सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या, आपण मेहनतही करत असलो, पण आपल्या जर शेतीला रस्ताच नसेल किंवा शेजारचा शेतकरी आपल्या रस्त्याची अडवणूक करत असेल, तर आपले त्या शेतीचं महत्व कमी होत असतं आणि तिथं आपल्याला मेहनत करायला सुद्धा जरा अडचण येत असते. कारण जर शेतात पिकवलेला मालच आपल्याला घरी आणता येत नसेल किंवा रस्ताच नसेल, तर त्यामध्ये बरेचसे अडथळे अशा बऱ्याच शेतकऱ्यांना निर्माण होत असतात. या अगोदरही आपण रस्त्याच्या बाबत बरेचसे व्हिडिओ केले. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या त्यामध्ये अडचणी दिसल्या की बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की आम्हाला रस्ता नाही किंवा शेजारचा जाऊ देत नाही, धुऱ्याहून सुद्धा जाऊ देत नाही. आता बरेच महत्वाचा एक रस्ता असतो आणि त्या महत्वाच्या रस्त्यावरून मग मधल्या शेतकऱ्याला जाण्यासाठी बांधावरून किंवा धुऱ्यावरून जावं लागतं. अशा वेळेस सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांची ही अडवणूक होत असते. मात्र शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा रस्ता मिळवता येतो. तो कसा मिळवायचा, त्यामध्ये कोणताही त्या शेजाऱ्यासोबत वाद न घालता किंवा कोणत्याही प्रकारचं भांडण न करता आपल्याला हा कायद्याने रस्ता मिळवता येतो. आणि तो कसा मिळवायचा त्याच संबंधीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्वाची माहिती आणत असतो. तुम्ही जर आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, होतंय काय, बऱ्याच शेतकऱ्यांना एक मुख्य रस्ता असतो शेतात जाण्यासाठी आणि त्या मुख्य रस्त्यावरून काय प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक गटामध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो. मग धुऱ्याहून जाणं लागत असतं. मग हे काही शेतकरी काय करतात की माझ्या धुऱ्याहून जायचं नाही, अडवणूक केल्या जाते आणि त्यामध्ये मग आपल्याला शेतीमध्ये काही खतं, बी बियाणं असा माल न्यायचा असेल किंवा शेतीमधला काही माल असेल, जे सोयाबीन असेल, कापूस असेल, ज्वारी असेल, गहू असेल, ऊस असेल, असं कोणतंही पीक आपल्याला जर बाहेर काढायचं असेल तर मग त्यावेळेस आपली अडवणूक केल्या जाते. मग तेथे आपण कोणताही वाद न घालता तो रस्ता कसा मग घेऊ शकतो हेच आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला तहसीलदारांकडे एक अर्ज करावा लागतो आणि हा अर्ज कायद्यान्वये असतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 नुसार आपल्याला हा अर्ज करता येतो. अर्ज करते वेळेस अर्जदाराने काही महत्वाच्या गोष्टी या त्या अर्जामध्ये नमूद करणं सुद्धा गरजेचं असतं. त्यामध्ये महत्वाचं असतं की अर्ज करते वेळेस आपण त्यामध्ये कलम 143 नुसार मला या रस्त्याची गरज आहे असं महत्वाची गोष्ट नमूद करावी लागते. त्यानंतर ज्या अर्जदार अर्ज करत आहे त्या अर्जदाराचं नाव, अर्जदाराला रस्त्याची गरज कशी आहे ते त्यामध्ये लिहावं लागतं. त्यानंतर त्या अर्जदाराने आपला सातबारा त्यासोबत जोडावा लागतो. जमिनीचा जो काही तपशील असेल तर तो जमिनीचा तपशील म्हणजे सातबारा जोडावा लागतो. त्यानंतर शेतीचा नकाशा, जशी तुमची जमीन आहे, मुख्य रस्त्यापासून कोणत्या किती दिशेला आहे, किती फुटावर तुमची जमीन आहे, अशी सर्व माहिती द्यावी लागते. आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जो शेतकरी आपला शेजारी आहे त्या शेजारीची सुद्धा माहिती त्यामध्ये द्यावी लागते की त्या शेजाऱ्याची जमीन किती आहे, त्या शेतकऱ्याचं नाव काय आहे, त्याबद्दलची सर्व माहिती आपण त्या अर्जामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, कोणताही वाद न घालता आपल्याला हा कायद्यान्वये रस्ता मोकळा करता येतो. त्यामुळे गाव स्तरावर कोणताही वाद करायचा नाही. आपण तहसीलदाराकडे अशा प्रकारे अर्ज करायचा आणि अर्ज केल्याच्या नंतर तहसीलदार संबंधित शेतकऱ्याला नोटीस पाठवतात आणि नोटीस पाठवून त्यांना तो रस्ता करण्याचा, मोकळा करण्याचा ते सांगितलं जातं. आणि त्यामध्ये आपल्या बैलगाडी जाण्यासाठी सरासरी एक 8 फुटाचा रस्ता मोकळा करून देण्याची तहसीलदार यांची जिम्मेदारी असते आणि ते त्या माध्यमातून तो रस्ता मोकळा करून देत असतात. आणि समजा तहसीलदाराकडूनही हे काम झालं नाही तर मित्रांनो, आपल्याला 60 दिवसांच्या आत उपविभागीय अधिकाऱ्याकडे सुद्धा या संबंधीची मागणी करता येते. उपविभागीय अधिकाऱ्याच्या मार्फतही जर हे काम झालं नाही तुमचं रस्त्याचं, तर तुम्ही 1 वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा या गोष्टीसाठी जाऊ शकता. मात्र मित्रांनो, या गोष्टी सरासरी तहसील कार्यालयामार्फतच सोडवल्या जातात आणि त्या माध्यमातून तुम्हाला असा अर्ज करून आपला जो काही रस्ता अडवलेला आहे
तो रस्ता मोकळा करून घ्यायचा हा कायद्याने असा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही या अधिकारामार्फत आपला जो काही बांधावरील रस्ता असेल, धुऱ्यावरील जी अडवणूक होत असेल, तर या माध्यमातून तुम्ही सहजरित्या रस्ता मिळवू शकता. मात्र त्यामध्ये तहसीलदार सुद्धा काही काळजी घेत असतात की जो संबंधित शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान होणार नाही, त्याच्या धुऱ्यावरून तेवढी वाट आहे का किंवा त्याचं नुकसान कसं होणार नाही याची काळजी घेऊन तो रस्ता देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे रस्ता मिळवता येतो अशी ही माहिती होती. मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.